नमस्कार. ईश्वरी गोट फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकताय आपण रानातून शेवरी म्हणजे सुबाबूळ शेवरी ज्या त्या भागानुसार जे ते म्हटलं जातं आपण बांधावरची काढून आणलेली. आपल्याला शक्य होईल तेवढं आपण वेगवेगळे चारे देण्याचा प्रयत्न करतो आपल्या शेळी पालनामध्ये. बघू शकताय एकदम आवडीनं खात्यात शेळ्या. आता ह्याला फक्त ह्या काड्यांची फक्त साल पण खाऊन टाकते शेळ्या. फक्त पांढऱ्या काड्या जी आतली जी काडी आहे ती काडी शिल्लक राहते फक्त. आता तासाभरामध्ये त्याचं काहीच राहणार नाही शिल्लक. अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे. आता शेळीपालन करताना तुम्ही किती जीव लावून करताय, किती मन लावून करताय याच्यावर अवलंबून आहे तुमचं शेळीपालन. कारण त्याच्यातून 2 पैसे कमवायच्यात म्हणून शेळीपालन करायचं नाही. एकदम जीव लावून आवडीनं करायचं. त्यात तुम्हाला नाद पाहिजे, तुम्हाला छंद पाहिजे त्याचा, तरच ह्या गोष्टी सक्सेस होतात. नुसत्या पैशाकडे बघून होत नाहीत. तुम्हाला त्या गोष्टीची आवड पाहिजे, नाद पाहिजे. यश मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीची आवड असणं खूप गरजेचं आहे. आणि जितका वेळ भेटेल तितका तुम्ही ह्यांना वेळ देणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यातल्या लहान लहान गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला ह्याच्यात बारीक गोष्टी शिकायला जातात. सुरुवातीची 3 वर्ष शेळीपालनामध्ये एक आपल्याला ह्याच्यातून उत्पन्नच नाही असं हिशोबाने चालायचं. कारण सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुमची पिल्लं मरणं, पिल्लांना गुचिड झालं तर त्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची, त्यांना पिसवा झाल्या तर कोणती ट्रीटमेंट द्यायची, किंवा त्याला संडास लागली, ताप आलं, शेळी एखादी शांतपणे उभं राहिली किंवा पिल्लू तिथं एखादं उभं राहिलं शांत, अशा गोष्टी तुम्हाला सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षामध्ये शिकायला जातात. परत चाऱ्यावरती काय नियोजन केलं पाहिजे. तुम्ही एकच चारा दिला तर शेळ्या गाभण राहण्याला तकलीफ देतात, गाभण लवकर राहत नाहीत, लवकर माझावर येत नाहीत. तर अशा गोष्टीची अडचण येते. तर ह्यांना जितका वेगवेगळा चारा देता येईल तेवढा देणं गरजेचं आहे. कारण जर ह्यांना वेगवेगळा जास्त चारा दिला तर प्रोटीन असेल, कॅल्शियम असेल, जे असे शेळ्यांना लागणारे घटक आहेत ते वेगवेगळ्या चाऱ्यातून मिळतात. त्याच्यामुळे वेगवेगळे चारे देणे गरजेचे आहेत. आता ह्यांना फिरायच्या शेळ्यांना भरपूर झाडपाला खायला मिळतो बाहेर, पण आपली बंदिस्त असल्यामुळे तेवढं त्यांना खायला भेटत नाही. मग आपण 100% नका का होईना पण एक 20 ते 30% चारा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा आपण देणं गरजेचं आहे. शेळीपालन करताना सुरुवातीला गावरांमधून चॉईस करून करायचं. मग त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळतं. त्याच्यातून मग तुम्ही क्रॉस ब्रीड करू शकता. क्रॉस ब्रीडमध्ये वजन वाढ चांगली आहे, दुधाला चांगली आहे. डायरेक्ट तुम्ही जर एकाच एक चांगल्या ब्रीडवरती काम करताल सुरुवातीलाच तर तुम्हाला त्याच्यातून अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला अभ्यास करण्यासाठी गावरान शेळीपासून सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. आपले आता 2 वर्ष झाले आपण शेळीपालन करतो. आपल्या शिकण्यासाठी 2 वर्ष गेले. आपल्या आता 6 शेळ्या चांगल्या मोठ्या, त्यांना 3 वेल्यात पिल्ले आहेत. आपल्या ह्याच्यातून आपल्याला जेवढे शेळ्यांना पैसे आपण गुंतवले होते तेवढे आपली 2-2 पिल्ले जेवढे आपल्याला ऐकायला मिळेल त्या ह्याच्यातून आपल्याला शेळ्यांचे पैसे वसूल झाले आहेत. आपल्या शेळ्या नफ्यामध्ये आहेत. आता इथून पुढे झालेले पिल्ले सगळे आपले फायद्याचे आहेत, म्हणजे आपल्या नफ्यामधले आहेत असं म्हणू शकतो आपण. शेळीपालन करताना थोडा दम धरला पाहिजे, कारण ह्याच्यात अडचणी बी खूप येतात. असं नाही की शेळीपालन केलं म्हणजे ह्याच्यात सगळं सोपं आहे. खूप अडचणी आहेत पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. तर त्याच्यात तुम्हाला शिकता आलं पाहिजे, आवड पाहिजे, बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. तर असाच आपला हा नवीन चारा होता तुम्हाला दाखवण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून शेळीविषयाचे नवीन तुम्हाला शेळीपालनाविषयी किंवा शेतीविषयाचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.